वाई तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी तहसील कार्यालय प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे घोरपडे, नायब महसूल तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। नमस्कार, मी श्री संजीव महामुनी, वाई तालुका प्रतिनिधी। सन 2025-2030 वाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या आरक्षणानुसार सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय जागा निश्चित केल्या गेल्या आहेत। प्रवर्ग वाटपानुसार वाई तालुक्यातील सोडत पार पडली। वाई तालुक्यातील ही सोडत प्रक्रिया बाटली बंद पद्धतीने राबवली गेली। बाटलीत ठेवलेल्या चिठ्ठ्या एक एक करून काढण्यात आल्या। वाई नगर परिषद शाळा क्रमांक 5 मधील इयत्ता 3री मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा मातारे हिच्या हस्ते काढून जाहीर करण्यात आलं। जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेकांची स्वप्ने ही स्वप्नेच राहिली आहेत। त्यामुळे राजकारणातील सर्वांची डोकेदुखी वाढली आहे। 99 ग्रामपंचायतीपैकी 50 ग्रामपंचायतीचा कारभार आता महिला पाहणार आहेत। सर्वसाधारण एकूण 61 जागांपैकी 31 महिला तर सर्वसाधारणसाठी 30 जागा आरक्षित आहेत। मागास प्रवर्गासाठी एकूण 26 जागांपैकी 13 महिला, 13 सर्वसाधारण तर अनुसूचित जाती महिला 5 व सर्वसाधारण 5 अशा 10 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत। अनुसूचित जमाती महिलांसाठी 1 व सर्वसाधारणसाठी 1 जागा आरक्षित आहे। या संबंधात कोणाला काही हरकती नोंदवायच्या असतील तर तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत। त्यावर शासन पूर्णपणे विचार करून निर्णय देईल असे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे। या सरपंच आरक्षण प्रसंगी सोडतीसाठी वाई तालुक्यातील ग्रामपंचायत आजी माजी सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। विठ्ठलवाडी 2 खडकी कोलोडी कोटेगाव गोवेलीकर आठवडी कोंडावळे वासोळे उगाव रेणावळे आणि पांढरेवाडी यामधून आपण 11 चिठ्ठ्या काढणार आहोत। या 11 चिठ्ठ्या नामांतरासाठी आरक्षित होईल। पहिल्या झालेल्या थेट 15 ग्रामपंचायत आणि आताच्या 11 अशा 26 ग्रामपंचायत नामांतरासाठी आरक्षित होईल। जागा